शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवींद्र बायकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे। असीम सरोदे यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे। अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी ही नोटीस पाठवलेली आहे। तर 2 दिवसांना विधानसभा अध्यक्षांनाही नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर येते आहे। निवडणुकानंतर त्यांच्यावर आमदारकीच्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे। तर रवींद्र बायकर हे आमदार आहेत, पण त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवण्यात आली। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? रवींद्र बायकर जे काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे, पण शिवसेना युबीटीने त्यांना नोटीस पाठवल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? रवींद्र बायकर यांना आता युबीटी कडून शिवसेना युबीटी कडून नोटीस धाडण्यात आलेली आहे। अपात्रते संदर्भात ही नोटीस आहे। खरं तर असीम सरोदे यांच्याकडून ही नोटीस पाठवण्यात आली। मात्र 2 दिवसांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही नोटीस पाठवण्यात येणार आहे आणि आमदार पात्रतेची कारवाई करण्यात यावी, अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या नोटीसीत करण्यात येणार आहे। मात्र एकूणच या ठिकाणी पाहतोय रवींद्र बायकर हे जेव्हा संघर्ष झाला तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते। मात्र काही दिवसांपूर्वीच ते शिंदे गटात गेले आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे। लोकसभेसाठी ते निवडणूक लढत आहेत आणि याच दरम्यान आता उद्धव ठाकरे गट आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे रवींद्र बायकर या नोटीसीला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असं हे ठाकरे गटाकडून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस गेल्यानंतर यावरती त्वरित कारवाई करण्यात येते का, यामध्ये वेळ काढूपणा होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।